उमरज तालुका कराड येथे मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार संतोष जुवेकर, हास्य कलाकार कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण यांनी भेट दिली. मामाच्या गोव्याला जावं या चित्रपटाच्या प्रमोशनच्या अनुषंगानं या कलाकारांनी उमरजला भेट देऊन प्रेक्षकांशी मनमोकळा संवाद साधला व त्यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा आनंद घेतला. शिवम चित्रमंदिरचे मालक संग्रामसिंह पलंगे यांनी कलाकारांचे स्वागत व सत्कार केला. सध्या महाराष्ट्रात मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाने धूम ठोकली असून मराठी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शुभम चित्रमंदिरला या कलाकारांनी भेट दिली. चित्रपट महामंडळाचे सदस्य वासू पाटील, तू दिसतीस हिरोईन वाणी गाण्यातील मुख्य कलाकार स्वाती पाटील व चित्रपट सृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाविषयी बोलताना कुशल बद्रिके व संतोष जुवेकर म्हणालेत, मामाच्या गावाला जाऊया अशी रुजलेली म्हण ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे पूर्वीपासून. म्हणजे त्यावर धडेसुद्धा आहेत किंवा कविता आहेत, मामाच्या गावाला जाऊया. पण मामाच्या गोव्याला जाऊया हा एक चित्रपट पहिल्यांदाच या नावाने येतोय. म्हणजे एकूणच काय संकल्पना आहे यामागची? आपण जेव्हा लहान होतो की नाही तेव्हा आपल्याला सहल करायची असेल, सुट्टीमध्ये बाहेर जायचं असेल तर आपण कुठे जायचो तर मामाच्या गावाला जायचो. पण जसं जसं आपण मोठे होतो, आपले मित्रपरिवार वाढायला लागतो, तसं मग मजा करण्यासाठी, सहल करण्यासाठी पहिलं जे डेस्टिनेशन असतं की नाही ते असतं की यार आपण गोव्याला गेलो पाहिजे, गोव्याला जाऊन मित्रांबरोबर मजा करूया. म्हणून ही मित्रांची पिकनिक आहे, मित्रांची सहल आहे आणि ते निघालेत फॅमिलीपासून दूर पिकनिक करायला मामाच्या गोव्याला जाऊया म्हणून. काय एकूण चित्रपटामध्ये मजा आहे, खूप धमाल आहे. कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय आहे, आनंदाचा विषय आहे, सहलीचा विषय आहे, मजेचा विषय आहे. पहिल्यांदाच उमरजमध्ये येत आहे तुम्ही आणि तुमच्या उपस्थित हा पिक्चरचा प्रीमियम होतो. थोडक्यात कसं वाटतं तुम्हाला? उमरजमध्ये थिएटरला व्हिजिट करण्यासाठी म्हणून पहिल्यांदाच येतोय मी. मला फार भारी वाटतंय कारण प्रत्यक्ष थिएटर मालकांबरोबर भेटून सिनेमाचा रिस्पॉन्स काय आहे, कसा वाटतोय सिनेमा हे विचारणं हे फार गरजेचं मला वाटतं. हे असं म्हणजे इव्हेंटच्या निमित्ताने या बाजूला येणं झालं होतं, पण सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच माझं इथे येणं झालं. प्रत्यक्ष थिएटर मालकांना भेटून आपला सिनेमा कसा चाललाय, लोकांना काय कसं वाटतोय, आम्ही ज्या विचाराने हा सिनेमा केला की लोकांना आनंद देईल तसं होतंय का ऍक्च्युली, हे प्रत्यक्ष बघणं हे असं आहे ना की जसं आपण आपल्या मुलीला पाठवतो सासरी आणि तिच्या सासरी जाऊन बघतो की छान नांदते ना आमची मुलगी, असं आहे आमच्यासाठी. सर काय याच्यामध्ये की आपण जे साऊथचे पिक्चर बघतो किंवा इतर प्रांतातले बघतो ते खूप ॲक्शन पॅड, खूप हाणामारीचे आणि ते आजच्या तरुण पिढीला ते खूप भावतात कारण त्यामध्ये ॲक्शन असते, बघायला त्यांना फायटिंग. पण मराठी चित्रपट हे कायम आपले विनोदावर बऱ्यापैकी अवलंबून असतात. तर हा जो स्ट्रेंथ आहे हा कधी बदलणार आहे भविष्यामध्ये आणि असे कलाकार पण मराठीमध्ये तयार व्हायला पाहिजेत. तुम्ही एका चांगल्या चला हवी द्या मालिकेमधून खूप घराघरामध्ये पोचलेला आहात, तुमचं वैयक्तिक मत काढायबद्दल. सर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला कुठल्या पद्धतीचे सिनेमे बघायला आवडतात? साधारण हे सगळं त्यामध्ये असावं म्हणजे. बरोबर. मग तुम्ही माझा सिनेमा बघितला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्शन मिळेल, ह्याच्यात तुम्हाला सस्पेन्स मिळेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला थ्रिलर मिळेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉमेडी मिळेल. हे सगळं असणारा हा सिनेमा आहे. ह्याच्यामध्ये मैत्रीचा जिव्हाळा आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तम गाणी बघायला मिळतील, अत्यंत स्टाईलाइज शूट केलेलं आहे, त्यामुळे हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. सर जनतेचा जमाना आहे जी. 18 ते 40 दरम्यान युवा वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात दिल्ली सुद्धा बघितलं रस्त्यावर आलेलं. पण तुम्ही आता त्या युवा वर्गाला काय संदेश द्याल या चित्रपटाने? तुम्ही जर का आत्ता थोडेसे थकला असाल तर थोडंसं स्वतःचं मनोरंजन करून घेण्यासाठी म्हणून आमचा सिनेमा नक्की बघा. काय सांगाल पिक्चरबद्दल? पिक्चर हा पूर्णपणे मनोरंजनाने भरलेला सिनेमा आहे. एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. आयुष्यात तुम्ही तुमच्या करिअरसाठी, कामासाठी, संसार चालवण्यासाठी जे काही कष्ट करतात, खूप त्रास अडचणी आहेत, थोडंसं त्यातनं वेळ काढून 2 तास स्वतःचं मनोरंजन करा, अगदी खळखळून हसा, स्वतःचं मनोरंजन करा, फ्रेश व्हा, रिफिल करा स्वतःला आणि पुन्हा कामाला लागा. प्रचंड वेगानं लोक धावतात वेड्यासारखी आणि
धावत असताना लोकांच्या आरोग्याकडे लक्ष नाही, शुगर BP सारखे तर आजार घरात आले, पण हे मनोरंजनाची अशी दुनिया आहे, चित्रपटाची अशी दुनिया आहे की तुम्हाला हे रोगमुक्त पण करू शकता आणि नेहमीच तुम्ही त्या माध्यमातून हा संदेश पण तुमच्या ह्याच्यातून देत असता. काय सांगाल ह्या पिक्चरा मागचा उद्देश? मी हे सांगेन की आजकाल आपल्या ह्या धकाधकीच्या जीवनामुळे, इतक्या स्ट्रेसमुळे, इतक्या ताणतणावामुळे ना रडणं इतकं सोपं झालेलं आहे आणि हसणं कठीण झालेलं आहे. इव्हन आपण जे रील्स आपण स्क्रोल करत असतो, एक सेकंद जरी आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही वाटत तरी आपण ती रील बनवण्यामध्ये केवढी मेहनत असते, पण आपण नुसती बोटावरती उडवून लावतो ती, है ना. म्हणजे आणि ते हसणं इतकं कठीण झालेलं आहे आणि आम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही हसा, तुम्ही तणावमुक्त व्हा. आणि हा सिनेमा हा मित्रांसाठी बनवलेला सिनेमा आहे. जे लोक मैत्री जपतात, ज्यांना मित्रांची जाणीव आहे, त्या जाणीवात जपतात, मैत्री जपतात, मैत्रीला जागतात आणि मित्रांसाठी आपलं आयुष्य वेचतात, अशा लोकांसाठी. आणि मला तर माहिती आहे इथे हजर असलेल्या प्रत्येकाला मित्र आहे आणि जगात कोणाला मित्र नसतो, कोणाला मैत्री नसतो, सगळ्यांना असतात. तर ही मैत्री जपणारा हा सिनेमा आहे आणि आम्ही मित्रांनी ह्याच उद्देश ठेवून बनवला की आपण एक फुल पॅकेज असलेला सिनेमा करूया की ज्याच्यामध्ये बघताना कसलंही टेन्शन राहणार नाही आणि तो बघताना तुम्हाला हिंदी पिक्चर पण वाटेल, तुम्हाला तो साऊथ सिनेमा पण वाटेल, मराठी सिनेमा सुद्धा वाटेल आणि इंग्लिश सिनेमा सुद्धा वाटेल इतके. आणि ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तिन्ही हिरो असून आम्ही एकही ऍक्शन केलेली नाहीये, पण ह्यातल्या हिरोईन्स ज्या आहेत 3 त्यांनी ऍक्शन केलेली आहे. म्हणजे आम्ही गर्ल्स पॉवर पण दाखवलेली आहे त्याच्यामध्ये की गर्ल्स पुढे येऊन कसा पुढाकार घेतात आणि ऍक्शन करतात आणि गुंडांना ठोकून काढून पळवतात, हे सुद्धा आम्ही दाखवलेलं आहे. त्यामुळे ह्या दृष्टीने सुद्धा हा सिनेमा खूप महत्वाचा आहे. मराठी चित्रपटांना नाही म्हटलं तर अलीकडे दिवस चांगले यायला लागलेत, खूप चांगले पिक्चर यायला लागलेत. ह्याच्यामध्ये अजून जे ग्रामीण भागातील प्रेक्षक आहेत त्यांनी या चित्रपटांकडे वळावं यासाठी काय सांगाल तुम्ही? तुमच्या विनोदी शैलीत सांगा. आता गंमत काय झाली आहे की आपण कोणाला दोष देऊ शकत नाही की प्रेक्षक काय येत नाही थिएटरकडे. आपण जर चांगला सिनेमा दिला तर प्रेक्षक नक्की येणार, कारण मराठी प्रेक्षक हा मुळातला नाटकांचा प्रेक्षक आहे. तो चांगलं साहित्य समजणारा प्रेक्षक आहे, त्याला चांगल्या जाणीव आहे, तो कला समजतो, त्या कलेचं महत्व समजतो. त्यामुळे जर तुम्ही मराठी प्रेक्षकांना जर चांगलं दिलं बघायला, चांगली कथा एक आणली, चांगला सिनेमा दिला तर प्रेक्षक नक्की थिएटरकडे जातील. आतापर्यंत जे सिनेमे हिट झालेले आहेत, जे सगळेच, यावर्षी तर कितीतरी सिनेमांनी लाईनच लावली आहे. देऊळ बंद म्हणा, आता थांबायचं नाही, परत सुपर डुपर, राजा शिवाजी, तुंबाडची मंजुळा, यांनी जी लाईन लावलेली आहे, हे पिक्चर चांगलेत म्हणूनच चालले ना. फालतू पिक्चर मराठी प्रेक्षक उभं पण करणार नाही अशा चित्रपटांना. त्यामुळे तुम्ही चांगलं द्या, प्रेक्षक नक्की सिनेमाकडे येणार. सोशल मीडियाचा खूप जमाना आहे, मोबाईलवर सगळे आता एकदम शॉर्टमध्ये बघायला बघतात. मग आपल्या चित्रपटामध्ये असं काय आहे की प्रत्येक स्टेप शॉर्ट वाटली पाहिजे? मी तुम्हाला तेच सांगतोय की जे तुम्ही रील्स वरती तासनतास बसताना ते सिनेमामध्ये आहे, फक्त तुम्हाला स्क्रोल करता येणार नाही, तुम्हाला सलग बघावं लागेल. इतकं मनोरंजन आहे. जसं तुम्ही मोबाईल स्क्रीनकडे गुंग होऊन तुम्ही बघत बसता ना, तीच गुंगी तुम्हाला हा सिनेमा देणार, हेच मी सांगेन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक सांगायचं आहे की ह्या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते हे आपल्या कराडमधलेच आहेत, ह्या भागातलेच आहेत. घरातल्या मुलाने चांगलं काम केलं की जास्त कौतुक असतं ना, तसं मला असं वाटतं की ह्या भागातनं तसं विजुमानेंचं पण खूप कौतुक होत आहे. सो मी आवाहन करेन तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलाने बनवलेला हा सिनेमा आहे, त्याच्यावरती नक्की प्रेम करा. तुम्ही हा सिनेमा नक्की बघा आणि कळवा कसं वाटतोय तो. थँक्यू. सर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतर मनोरंजनाची परंपरा थोडी खंडित झाली होती. तुम्हाला वाटतं की या चित्रपटानंतर ते पुन्हा चालू? मला असं वाटतं की सर असं कधी झालं नव्हतं. कायम मराठी सिनेमाचा कणा हा विनोदी सिनेमा राहिलेला आहे. जसं दादांचा सिनेमा होता, सचिन पिळगावकरांचा होता, महेश कोठारेंचा होता, लक्षा मामांनी आणि अशोक मामांनी तो सिनेमा जगवला. चला हवाई उद्याच्या माध्यमातनं किंवा हास्यजत्राच्या माध्यमातनं कायम विनोद हा आहेच. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आज विनोदी कार्यक्रम बघितले जातात. विनोद हा आपल्या जगण्यातला भाग आहे, आपल्याला जगण्याला ताकद देणारा भाग आहे. त्यामुळे विनोदी सिनेमा हा कायम राहणार आणि हा सिनेमा त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि हा नुसतं मैत्रीचा सिनेमा नाही, मित्रांसाठीचा सिनेमा नाही, तर हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखा सिनेमा आहे.
कारण लोकांना वाटेल की हे स्ट्रगलर सालाचं आता पुढचं व्हर्जन बघायला मिळेल, तर तसं नाहीये. हा कम्प्लीट कौटुंबिक ट्रेलर पाहिला अप्रतिम. हा तेच. थँक्यू थँक्यू. थँक्यू. हे असंच आहे आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखा सिनेमा आहे. आणि हे सगळे लक्षात ठेवा की तुम्ही सिनेमा बघायला जाताना कुटुंबाला सुद्धा बरोबर घेऊन जा आणि मित्रांबरोबर सुद्धा हा सिनेमा नक्की बघा. आणि मला काय आणखीन एक गंमत वाटली, म्हणजे इथे येऊन मला एक काय मजा वाटली माहितीये, आम्ही थिएटर व्हिजिट करतो, आम्ही पुणा मुंबईमध्ये पण थिएटर व्हिजिट केली, पण थिएटर व्हिजिट्समध्ये थिएटरचे मालक असे आमच्या बरोबर बसून कधी बोलले नाही. तर इतकं आम्हाला भारी वाटतंय. थँक्यू सो मच. थँक्यू. सर, या शोच्या निमित्तानं आपण उंबरजमध्ये आलाय, उंबरजकरांना काय संदेश द्याल? हा सिनेमा बघा. हा सिनेमा बघा. आणि मला असं वाटतं ना, मुंबई पुणा या सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तर सिनेमा थिएटरमध्ये लागतोच, तो पोचतोच तिकडे. पण फार महत्त्वाचं आहे, खरा जो प्रेक्षक आहे, या मातीतला प्रेक्षक जो आहे ना, तो इथे आहे, गावाकडे. ग्रामीण प्रेक्षक जो आहे, जेव्हा गावाकडे आहे, जिकडे थिएटरची संख्या कमी आहे. आणि मी मालकांना खरंच मनापासून आभारही मानतो, कौतुकही करतो की अशा मालकांसारखी थिएटर मालकांची आपल्याला गरज आहे की गावागावात सिनेमा पोहोचणं फार गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं मराठी चित्रसृष्टीला जास्तीत जास्त जो कणा ताट उभा आहे ना, तो केवळ माझ्या मातीतल्या माणसांमुळे, प्रेक्षकांमुळे. सो मला जास्त माझा मराठी सिनेमा इथेच जेवढा चालेल तेवढा जास्त महत्वाचा वाटतं. आणि मला त्याला एक उत्तम उदाहरण द्यायचं. अनुप सर, 1 मिनिट येतात. हे बघा, अनुप जगदाळे सर हे स्वतः मालक आहेत टुरिंग टॉकीज. यांच्या म्हणजे घराण्यातलं टुरिंग टॉकीज होतं ते. त्यांचं आत्ता आपलं वडूजमध्ये आहे ना सर, थिएटर आहे, वडूजमध्ये थिएटर आहे. हा माणूस सकाळपासून आमच्या बरोबर फिरतोय, आम्हाला वेगवेगळ्या थिएटर्सना घेऊन जातोय. म्हणजे मराठी सिनेमा, एक चांगला सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसा प्रत्येक मराठी माणूस जोडला जातोय तो बघा. थँक्यू सर. थँक्यू.